पुस्तक दुर्दम्य भाग 13. मुंबईला गेल्यावर बळवंतरावांनी आपल्या नेहमीच्या तडफेने आपल्या बिऱ्हाडाची वगैरे व्यवस्था लावली. कॉलेजातही ते दाखल झाले आणि अभ्यासाची दिशा देखील स्थूल मानाने ठरवून ते मोकळे झाले. बळवंतरावांना जरी दुसऱ्याच्या प्रेमाची गरज भासत नसली तरी आपल्याभोवती माणसांचा सतत राबता असावा असे त्यांना वाटे. गप्पा गोष्टी, वादविवाद याशिवाय त्यांना चुकल्यासारखे वाटे. पण ह्या मुंबईच्या मुक्कामात त्या गोष्टींचाही त्यांना तितकासा सोस राहिला नाही. एकदा काय जे त्यांच्या डोक्यात आले ते तडक बाजारात जाऊन एक कापडाची आराम खुर्ची घेऊन आले. तेव्हापासून त्या खुर्चीच्या झोळीत अंग टाकून वाचन करण्यात, अगर विचारमग्न अवस्थेत बसण्यात त्यांचा पुष्कळसा वेळ जात असे. मध्येच ते उठत आणि आपल्या एवढ्याशा खोलीत नाही तर बाहेरच्या जागेत अस्वस्थपणे येरझारा घालू लागत. अर्धा तास त्यांच्या अशा येरझारा चालू असत. आजूबाजूची माणसे मग आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागत, पण बळवंतरावांच्या ते ध्यानातही येत नसे. गेल्या 1 वर्षात बळवंतरावात खूपच फरक पडला होता. त्यांच्यातला उच्छृंखलपणा आणि स्वच्छंदीपणा पुष्कळसा ओसरला होता. मनात येईल ते ताडदिशी बोलून टाकायची वृत्ती कायम होती आणि अंगातली दांडगेपणाची आणि तंटेखोरपणाची रग देखील तशी कमी झालेली नव्हती. पण नाही म्हटले तरी एकंदर वागणुकीत व्यवहारी तारतम्य आले होते. थोडक्यात म्हणजे बळवंतराव आता प्रौढ झाले होते. त्या काळात माणसे लवकर प्रौढ आणि पोक्त होत असत. उच्छृंखल, स्वच्छंदी आणि बेफिकीर असा तरुणाचा वर्ग कॉलेज सुरू झाल्यामुळे तेव्हा नव्याने समाजात अस्तित्वात आला होता. हा वर्ग आधीच लहान म्हणजे अगदी मूठभर होता आणि हे तरुणही एकंदर समाजाच्या दडपणामुळे लवकरच प्रौढ होत असत. त्या मानाने बळवंतरावांचा उच्छृंखलपणा अधिक काळ टिकला होता. पण आता एकदम आपल्या शिरावर काही जबाबदारी आहे असे त्यांना वाटू लागले होते. आपल्या आयुष्याचे आता पुढे काय करायचे, कुठल्या मार्गाने जायचे हे त्यांना ठरवायचे होते. वासुदेव बळवंतांशी न पटल्यामुळे टिळक तिरमिरीसरशी बाजूला झाले ते दुसऱ्या टोकाला जाऊन एकदम गणितात डोके घालून बसले. केरुनानंदप्रमाणे गणितशास्त्रातील गहन कुटे उलगडत, ग्रहांचा वेध घेत विद्याव्यासंगात आपले आयुष्य व्यतीत करावे असे त्यांनी ठरवले होते आणि त्यानुसारच ते MA अभ्यास पुरा करण्यासाठी मुंबईला आले होते. पण मनात कुठेतरी अस्वस्थता होती. त्या अस्वस्थतेने त्यांना पुण्याच्या रुळलेल्या जीवनातून उठवून मुंबईला आणले होते आणि मुंबईत देखील तीच अस्वस्थता त्यांचे मन व्यग्र करीत होती. वासुदेव बळवंतांच्या उद्योगातून अंग झटकून बाहेर पडताना जी तळमळ त्यांच्या अंगरख्याला चिकटून त्यांच्याबरोबर आली होती ती आता त्यांच्या रक्तात भिनू लागली होती आणि म्हणूनच ते अस्वस्थ होते, विचारात व्यग्र होते. या मुंबईच्या वास्तव्यात बळवंतरावांच्या अण्णासाहेब पटवर्धनांशी अनेकदा गाठीभेटी होत असत. यापूर्वी 1875 साली जेव्हा बळवंतराव 6 महिने मुंबईत राहिले होते तेव्हा त्यांचा आणि अण्णासाहेबांचा परिचय झाला होता. आता 2 वर्षांनंतर पुन्हा या परिचयाला उजाळा द्यावा असे वाटण्या इतपत त्यावेळी दोघांची एकमेकांवर छाप पडलेली होती. अण्णासाहेब म्हणजे अत्यंत बुद्धिमान मनुष्य. त्यांनी डॉक्टरीचे शिक्षण तर पूर्ण केले होतेच, पण त्याबरोबर वकिलीचा आणि तंत्रज्ञानाचाही अभ्यासक्रम पुरा केला होता. मुंबईत ते डॉक्टरीचा व्यवसाय करीत. या व्यवसायात त्यांनी उत्तम प्रतिष्ठा मिळवली होती. रावराजे, दिनकर राजवाड्यांसारखे प्रतिष्ठित असामी औषधासाठी त्यांच्याकडे येत असत. पण नुसता वैद्यकीचा व्यवसाय करून अण्णासाहेब स्वस्थ बसत नसत. त्यांचे इतर नाना उद्योग चाललेले असत. कुठे स्वदेशी उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन करायची खटपट कर, कुठे बॉम्बे असोसिएशनच्या कामात लक्ष घाल, कुठे युरोपातल्या गुप्त चळवळींचा अभ्यास कर, असे त्यांचे सारखे काहीतरी चालू असे. कधीकधी 4-5 दिवस परगावी जात. मात्र कुठे गेलो, कशासाठी गेलो याचा कुणास थांगपत्ता लागू देत नसत. मुख्य म्हणजे गृहस्थ नादिष्ट वृत्तीचा होता आणि त्यामुळे नादिष्ट बळवंतरावांचे त्यांच्याशी ताबडतोब सूत जमले. अण्णासाहेबांच्या संगतीत बळवंतरावांना वैद्यकशास्त्राचा नाद लागला. ॲनाटॉमीवरची जाडीजुडी पुस्तके आणून ते वाचू लागले. तेवढ्याने अर्थातच त्यांचे समाधान होईना. तेव्हा अण्णासाहेबांकडून शवविच्छेदनाची साधने त्यांनी मागून घेतली आणि आपल्या खोलीत बसून निरनिळ्या प्राण्यांचे विच्छेदन ते करू लागले. पुढे तर इतकी प्रगती झाली की त्यांनी बैलाचे हृदय आणून त्याचेही विच्छेदन केले. बळवंतरावांच्या खोलीला एखादा लॅबोरेटरीचे स्वरूप आले. अण्णासाहेब म्हणाले, सांभाळून हो, घरमालकाला कळले तर तो तत्क्षणी उचलबांगडी करील. यावर बळवंतराव बेफिकिरीनं म्हणत, त्यांना कशाला कळणार आहे? नाही, पण ब्राह्मणाची वस्ती आहे, धर्म बुडाला म्हणून आक्रोश करतील.
ज्ञानसाधना हे तर ब्राह्मणांचे परमकर्तव्य. ते केल्याने धर्म बुडाला असे कोणी म्हणेल तो मूर्खच समजला पाहिजे. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जे वैद्यकशास्त्र निर्माण केले ते काय सोळी नेसून केलं? अवश्य तिथे सोळी गुंडाळून ठेवायला हवीत. बळवंतरावांच्या नजरेत बेफिकिरी होती. हा नाद फार वाढू लागला तेव्हा अण्णासाहेब म्हणाले, बळवंतराव, तुमचा विचार काय आहे? तुम्ही डॉक्टरीचा अभ्यास करायला इथे आलात की गणिताचा? हातात घेतलेलं काम पुरं करा आणि मग वाटलं तर या मार्गाला लागा. बळवंतरावांना देखील हे पटले आणि हा नाद त्यांनी तेवढ्यावरच सोडला. बळवंतराव मुंबईत असतानाच व्हिक्टोरिया राणीने हिंदुस्थानची सम्राज्ञी असा किताब धारण केला. हिंदुस्थान परतंत्र झाला यावर सोनेरी शिक्कामोर्तब झाले. त्यानिमित्त दिल्लीला मोठा दरबार भरायचा होता आणि त्या दरबारासाठी खुद्द प्रिन्स ऑफ वेल्स हिंदुस्थानला आले. ते उतरले अर्थात मुंबईला. मोठ्या समारंभाने त्यांचे स्वागत करण्यात आले. 4 घोड्यांच्या गाडीतून मोठ्या थाटाने ते बंदरापासून गव्हर्नरच्या निवासस्थानाकडे गेले. युवराजांना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा नुसती झुंबड उडवली होती. ती गर्दी आवरताना पोलिसांची अगदी तारांबळ उडत होती. युवराजांची गाडी समोर आली की लोक टाळ्या वाजवून जय जयकार करीत. युवराजमान किंचित कलती करून सुहास्य वदनाने त्या जय जयकाराचा स्वीकार करीत होते. अण्णासाहेब आणि बळवंतराव देखील युवराजांना बघायला मुद्दाम उभे होते. 2 तेजस्वी डोळ्यांनी आपल्याच गुरमीत युवराजांकडे पाहून घेतले. कोठेही मोठे सामर्थ्य दिसले की जणू ते आपल्याला आव्हानच आहे असे बळवंतरावांना स्वभावतःच वाटायचे आणि आखाड्यात उतरलेल्या प्रतिस्पर्ध्याचा जसा अंदाज घेतो तसा ते त्या सामर्थ्याचा वकूफ अजमावू लागायचे. अण्णासाहेबांना ते म्हणाले, औरंगजेब बादशहा महाराष्ट्रात असाच येऊन दाखल झाला असेल नाही? पण त्याच लोकांनी असं जय जयकार करून स्वागत खचितच केलं नसेल. काय ही आपल्या लोकांची अवस्था? आपण दास्यात आहो याची त्यांना जाणीवही नाही. मग खंत वाटणं राहिलं बाजूलाच. अण्णासाहेबांचा चेहरा खिन्न झाला होता. बळवंतराव म्हणाले, लोकांत स्वाभिमान किंवा ताठा असा मुळी शिल्लकच राहिलेला नाही. या मुंबईत तर अशी विशेषच अवस्था आहे. आमच्या पुण्यात थोडा तरी पीळ शिल्लक आहे. मस्तकं तापतील अशी 4 माणसं तरी तिथं दृष्टीस पडतात. अण्णासाहेब आपल्याच तारेत होते. ते एकदम म्हणाले, असा विचार मनात येत होता की रस्त्यात एखादा सुरुंग पुरून ठेवावा आणि ती गाडी आली की धाड दिशी उडवून द्यावा. चाणक्यानं जसा नंदाचा उच्छेद केला तसा या परधीपस्थ ताम्रमुखी राज्यकर्त्यांचा आपणही करून टाकावा. त्या नुसत्या विचाराने बळवंतरावांचे कसलेले शरीर फुरफुरले. रक्त तापून उठले. नेहमीच किंचित तांबारलेली दिसणारी त्यांची नजर अधिकच जळजळीत झाली आणि त्यांनी ती अण्णासाहेबांच्या चेहऱ्यावर स्थिर केली. वासुदेव बळवंत जसे नेहमी झपाटल्यासारखे दिसत तसेच अण्णासाहेब त्यावेळी दिसत होते. हाताच्या मुठी चुरगळत ते उभे होते. त्यांचे सगळे शरीर कसे ताठरल्यासारखे झाले होते. बळवंतरावांनी प्रश्न केला, तुम्ही असल्या विचारांचे आहात तर? अण्णासाहेब म्हणाले, हा विचार कोणाच्या मनात नाही? ज्या माणसाजवळ विचार करायची शक्ती आहे, अल्प स्वल्प का होईना स्वाभिमान आहे, त्या प्रत्येकाच्या मनाच्या कानाकोपऱ्यात कुठेतरी हा विचार असणारच. विचार मनात असणं वेगळं आणि त्याप्रमाणे वागायची तयारी असणं वेगळं. अशी साहसी माणसं क्वचितच आढळतात. पुण्यात मात्र अशी काही माणसं मी पाहिली आहेत. अण्णासाहेब म्हणाले, मला त्याची माहिती आहे. आम्ही देखील असा एक फार मोठा उद्योग आरंभला होता, पण त्यात यश आलं नाही. बळवंतराव म्हणाले, या मार्गानं यश मिळवणं आज जरी केवळ अशक्य आहे, याबाबतीत मी खूप विचार केला आहे. या मार्गानं जायचं म्हणजे खूपच तयारी करायला हवी आणि मुख्य म्हणजे जीवावर उदार झालेली आणि बुद्धिमान अशी 25 तरी माणसं मिळतील की नाही याचा वानवाच आहे. पुण्याच्या त्या मंडळीत उत्साह खूप होता, पण प्रत्यक्ष प्रसंग पडल्यावर त्यातले किती टिकून राहतील याची शंकाच आहे. या अडचणी सांगणारी अनेक हुशार मंडळी मला भेटली, पण या अडचणीतून मार्ग कसा काढावा ते सांगणारा अधिक हुशार माणूस मात्र मला अजून भेटला नाही. त्याच्या शोधात आहे मी. अण्णासाहेबांनी अधिकच उद्विग्नपणे मुठी चुरगळल्या. थोड्या वेळापूर्वी अण्णासाहेबांच्या अंगात सळसळणारा उत्साह आता एकदम ओसरून गेला होता. त्यांचा चेहरा खिन्न झाला होता. डोळ्यातले तेज मालवले होते. इतक्या चटकन हा मनुष्य एका टोकापासून दुसऱ्या टोकाला गेला तरी कसा याचे बळवंतरावांना आश्चर्य वाटले. त्यांच्या मनात आले की माणसाचे मन इतके हळवे असणे बरे नव्हे. एकदा बळवंतराव आरामखुर्चीत पडून कसला तरी ग्रंथ वाचत होते. तेवढ्यात अण्णासाहेब तेथे आले. त्यांची मनोवृत्ती तेव्हा उत्साही दिसत होती. ते म्हणाले,
काय बळवंतराव, इतक्या एकाग्रतेने कसलं वाचन चाललं आहे? गणितातल्या एखाद्या कूट प्रश्नाशी झटापट चाललेली दिसते. बळवंतरावांनी पुस्तकात बोट ठेवून ते बंद केलं. होय, या विषयात रमलं म्हणजे जो काही आनंद होतो तो केवळ अवर्णनीय आहे. काव्यानंदाचं वर्णन ब्रह्मानंद सहोदर असं कविमंडळीने करून ठेवलं आहे. पण मला ती आपली कवींची अतिशयोक्ती वाटते. काव्यापासून मिळतो त्यापेक्षा शतपटीने अधिक आनंद गणितापासून मिळतो. अण्णासाहेबांनी बळवंतरावांकडे शोधक नजरेने न्याहाळून पाहिले. बळवंतराव, गणितात तुमची बुद्धी अप्रतिहतपणे चालते. तेव्हा हे जे अवघड गणित आहे ते तुम्ही सोडवायला हवं. कोणतं गणित? आणा तरी इकडे. बळवंतराव उत्साहाने पुढे झुकले. अण्णासाहेब म्हणाले, आपल्या या भरतभूमीचं गणित कोणी सोडवायला हवं आहे. हे केवढं तरी अवाढव्य आणि गुंतागुंतीचे आहे. त्यात अनेक अननोन क्वांटिटीज आहेत, अनेक अनप्रेडिक्टेबल व्हेरिएबल्स आहेत. बळवंतराव पुन्हा आरामखुर्चीत मागे रेलले आणि हसले. अण्णासाहेब, हे गणित सोडवायची जबाबदारी तुम्ही माझ्यावर काय म्हणून टाकत आहात? समाजाचं पुढारीपण करणारी जी कोणी माणसं आहेत त्यांच्यावर टाका. माधवराव रानडे आहेत, आपले रावसाहेब मंडलिक आहेत. ते तर आता गव्हर्नरांच्या मांडीला मांडी लावून बसतात. या जुन्या मंडळींच्या हातून हे काम निभवायचं नाही. अण्णासाहेबांनी मान हलवली. बळवंतरावांना अण्णासाहेबांच्या या आवेशाची गंमत वाटत होती. हा खासा न्याय. त्या मंडळींना झेपत नाही म्हणून हे घोंगडं तुम्ही आमच्यासारख्यांच्या गळ्यात बांधणार. बाकी तुम्ही बांधायला निघालात म्हणून आम्ही बांधून घेतलं पाहिजे ना. मी तर ठरवलं आहे की विद्याभ्यासातच आपलं आयुष्य खर्च करायचं. नाहीतर ब्राह्मणांचा तो धर्मच आहे. अण्णासाहेब एकदम संतापले. सुशिक्षित ब्राह्मणांनी हे काम करायचं नाही तर मग कोणी करायचं? आपण ब्राह्मण सर्वांपेक्षा स्वतःला शहाणे म्हणवतो. विद्येत गती आपली, समाजात पुढारीपण आपल्याकडे. जे पुढारीपण आपण सर्वत्र मोठ्या डौलांना मिरवत असतो आणि मग या देशावरची संकटं दूर करायचा प्रसंग आला म्हणजे अंग चोरून मागे राहून कसं चालेल? बळवंतराव गंभीर होऊन म्हणाले, मी आपलं उगीच थट्टेने बोलत होतो. सगळ्या समाजाचं म्हणून हे जे काम आहे ते कोणीतरी पुढाकार घेऊन करायला हवं आणि ती जबाबदारी मुख्यतः समाजाचे पुढारी जे ब्राह्मण त्यांच्यावर आहे. अण्णासाहेब उतावळेपणाने म्हणाले, म्हणून म्हणतो की आपण कामाला लागलं पाहिजे. बळवंतरावांना पुन्हा हसू आले. अहो, हे काम असं का आहे की आत्ता काचा मारून त्याचा इथल्या इथे फडशा पाडता येईल? तुम्ही तरी अगदी कविवृत्तीचे दिसता. अण्णासाहेब वरमले. बळवंतराव, तुम्ही माझ्यापेक्षा वयानं लहान, पण पोक्तपणा माझ्यापेक्षा तुमच्यातच अधिक आहे. काय करावं, कधीकधी मी फार उतावळा होतो. वाटतं की अन्य काही मार्गाने हे काम होत नसेल तर आपण योगसाधना करावी आणि योगबलानं या परकीय राज्यकर्त्यांचं भस्म करून टाकावं. बळवंतराव मोठ्याने हसून म्हणाले, सांभाळा हो, नाहीतर चुकून योगशक्तीनं इंग्रजांऐवजी माझंच भस्म करून मोकळे व्हायचेत. आणि बळवंतरावांनी सुपारीचं एक खांड तोंडात टाकलं.